पूजा खेडकरनं आयएसच्या परीक्षा देताना आपल्या नावात वारंवार फेरफार केल्याचं समोर आलं। वडिलांचं नाव कधी दिलीप तर कधी दिलीपराव, आईचं नाव कधी वडिलांसोबत तर कधी आजोबांसोबत लावलं, तर स्वतःचं नाव कधी पूजा दिलीप खेडकर तर कधी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं लिहिलं। पूजानं दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवर काल दिल्लीच्या पटियाळा हाऊस कोर्टात सुनावणी झाली। त्यात दिल्ली पोलिसांनी तपासाचा तपशील सांगितला। यूपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी कसून तपास सुरू केल्यानंतर पूजा खेडकरनं आयएसची परीक्षा देताना केलेली बनवाबनवी समोर आली। तब्बल 7 वेळा पूजानं तिच्या स्वतःच्या वडिलांच्या आईच्या नावात बदल केला। इतकंच नव्हे तर दिव्यांगत्वामध्येही एकवाक्यता ठेवली नाही। बघूया कोणत्या वर्षी पूजानं परीक्षा देताना काय बदल केले। परीक्षा दिली 2012ला, त्यावेळी नाव लिहिलं खेडकर पूजा दिलीपराव, वडिलांचं नाव खेडकर दिलीपराव कोंडीबा, आईचं नाव लिहिलं खेडकर मनोरमा दिलीपराव आणि PWD नाही। पूजा खेडकरनं आतापर्यंत 7 वेळा बनवाबनवी केली। 2018 साली नाव लिहिलं होतं पूजा दिलीपराव खेडकर, वडिलांचं नाव खेडकर दिलीप कोंडीबा, आईचं नाव बुधवंत मनोरमा जगन्नाथ, तर PWDतील वर्गवारी अंधत्व आणि दृष्टी कमजोर। तर बदल काय करण्यात आला तर स्वतःचं नाव आडनावाऐवजी नावानं सुरू केलं, वडिलांच्या नावातलं राव काढलं, आईचं नाव सासर ऐवजी माहेरचं दाखवलं आणि दिव्यांग असून अंधत्व आणि दृष्टी कमजोर दाखवली। 2019 साली परीक्षा दिली, त्यामध्ये बदल काय केले तर स्वतःचं नाव आडनावानं सुरू केलं, वडिलांच्या नावात पुन्हा राव जोडलं, वडिलांच्या नावात आजोबांचा फक्त के असा उल्लेख केला आणि आईच्या नावातला आजोबांचा उल्लेख इंग्रजी अद्याक्षर जे न केला। 2020 साली तिने परीक्षा दिली, त्यावेळेला बदल काय केले तर दिव्यांगत्वामध्ये फक्त दृष्टी कमजोर लिहिलं आणि अंधत्वाचा उल्लेख काढला। 2021 साली परीक्षा दिली, ज्यामध्ये स्वतःच्या नावात आईचं नाव जोडलं, स्वतःच्या नावातील वडिलांचा राव उल्लेख काढला आणि वडिलांच्या नावातलं आजोबांचं नाव काढलं। यासोबतच 2021 साली आईचं नाव आडनावाऐवजी नावानं सुरू करून आजोबांचं नाव काढलं, दिव्यांगत्वातला दृष्टीदोषाचा उल्लेख काढला, दिव्यांगत्वात बहुविध अपंगत्व लिहिलं, मनोरुग्णही लिहिलं। तर 2022 साली परीक्षा दिली, ज्यावेळेला बदल केले आहेत तिनं वडिलांच्या नावात आजोबांच्या नावाचं अद्याक्षर के जोडलं, आईच्या नावात आजोबांच्या नावाचं अद्याक्षर जे जोडलं। 2023 साली ज्यावेळी परीक्षा दिली त्यावेळी वडिलांच्या नावातला आजोबांचा उल्लेख काढला आणि दिव्यांगत्वात बहुविध अपंगत्व इत्यादी असं मोघम लिहिलं। तेव्हा पूजा खेडकरनं अशी 7 वेळा बनवाबनवी केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।